घेतला शिव प्रतिष्ठान सुजित तुम्ही बॅट फिल्डिंग घेतल्या टॉस जिंकून यस तर शिव प्रतिष्ठानने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग पहिलाच बॉल डॉट व्हॉट अ शॉट पहिलाच बॉल आर पार चेंडू सीमा पार हा येतोय षटकार अजून एक चेंडू फुल पॉवरफुल चेंडू ते डीपला आणि हा देखील चौकार 3 बॉल 10 विकेटचं पतन बारावा खेळाडू दोन्ही संघाचे नाही आहेत लवकर या बॉलिंग टीम चला लवकर सुजित आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा अन्यथा 5 रनची पेनल्टी दिली जाईल मी काउंटडाऊन स्टार्ट करतोय 10 9 8 7 6 5 एक्स्ट्रा प्लेयर या अरे बाबा तू त्याला बोलतोयस तोच डायरेक्ट धावत आहे ना इकडे साईडने हा धावत आहे लवकर पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या 11 आणि आता गोलंदाजीसाठी येतोय सुजित सावंत केतन दाटावकर हे रेग्युलर बॉलर नाही आहेत मात्र बॉलिंग काय करायची माहीत आहे त्यांना या सिच्युएशन मध्ये आणि आता बॉलर येतात सुजित सावंत स्ट्राईकला भूषण नितीश पाटील नॉन स्ट्राईकला पंकज जाधव थोडं बाजूला समोर आणि सोपा झेल आज असे काही
साईने देखील चांगल्या झेल घेतले. जेवढे कॅचेस, एक आपण दर्पणचा जो झेल पाहिला तो सॉलिडच होता. ज्यावेळेस पुढे येऊन सचिन सांगेकर बाद झाले. अजून एक रनआउटची संधी नाही, घाई झाली. एक धाव आणि बॅकअपला खेळाडू. धाव संख्या 13. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. सामना सुरू आहे. प्रणय किंग्स आणि ग्लॅडिएटर्स टॉस साठी षटकार मस्तक पर दस्तक देते. हा नो बॉल आहे. चार बॉल 22. षटक क्रमांक दुसरं. चांगली सुरुवात. आता फ्रीटचा बॉल आणि झेल तर सुटलेला आहे. आता फ्रीटवर धाव आलेले. एक धाव संख्या 23. अजून एक चूक. जसजशा दुसरे तिसरे सामने होतील तसं तुम्हाला स्टँडर्ड वाढवावं लागेल. आता फिल्डिंगचा, बॅटिंग, बॉलिंग. 2 ओव्हर. धाव संख्या 2 ओव्हर 24. 25 मे रविवार या दिवशी लेजेंड्स लीग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 40+चं आयोजन याच मैदानावर करण्यात आलेलं आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि ग्लॅडिएटर्स समोर प्रणय किंग्स. चला टॉस साठी हा दुसरा पुकार. ग्लॅडिएटर्स आणि प्रणय किंग्स. सेकंड कॉल फॉर द नेक्स्ट मॅच. टॉस का बॉस. गोलंदाज तयार. स्लोअर 1 लेग कटर. डीपला खेळाडू आहे. एक धाव. पंकजला बॅटिंग आता पूर्ण करावी लागेल कारण 4 ओव्हरची मॅच आहे. तिसरं षटक आहे. अमित शर्मा गोलंदाजी करतोय. या ठिकाणी पंचांचा इशारा नो बॉल. आणि खेळाडू या ठिकाणी बाद होते रनआउटच्या रूपात. कॉट बिहाइंड आहे. स्टंपिंग नाहीये, रनआउट. स्टंपिंग नाहीये, रनआउट फक्त असणार. फ्रीटचा बॉल.
पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्या. चला लवकर सामन्याला सुरुवात करायच्या वेळ घेऊ नका. खेळाडू बाद आणि नवीन बॅटर लवकर चला मैदानात. वत्सल धावत आहे. चांगला बॉल. व्हॉट अ शॉट. असे फटके नाही, झाडाला लागलेलं आहे. 6 षटकार. तो गेंदबाजी के लिए तैयार. फिर एक बार बॉलर जिसके गेंद पर एक छक्का जड़ दिया. गेंदबाज ने दिया था मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का. अगली गेंद शॉर्ट गेंद बोल्ड, नीचे रहती हुई गेंद. इसके पहले उदय जी को हमने देखा था जिस तरह से वो स्ट्रोक खेलने के लिए गए थे, वो गेंद जाकर स्टंप पर टकराई थी. अब यहां पर भी हम देख रहे ये भी खिलाड़ी आउट. लास्ट कॉल. पुढच्या 10 काउंटिंग मध्ये जर दोन्ही कॅप्टन आले नाहीत तर एका संघाला बाय दिली जाईल. ग्लॅडिएटर्स आणि प्रणय किंग्स. तुला सांगावं लागतं काय रे वेगळं. आयकॉन. धावसंख्या टोटल 32. काल प्रत्येकाने नाव लौकिकाला बॅटिंग केली, बॉलिंग केली, मात्र आज सर्व जे सेक्टर 1 मधले टॉपचे खेळाडू होते सगळ्यांनी अपयशी आणि सगळ्यांनी थोडंसं नाराज केलं प्रेक्षकांना. बघूया अजून. आता बघा आत्ता पण खेळाडू बाद झाला, तो देखील चांगला खेळाडू होता वत्सल. चला टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय ऋषिकेश वावरे. पंचांचा इशारा वाईट, अवांतर धाव. अमित तुम्ही साईड लावा ना तिथून. साईने मारलेला फटका आणि खेळाडू ऑलरेडी तिथे आहे. डीपला थ्रो येईपर्यंत 2 धावा. पंकज निघाला, 2 धावा पूर्ण. पस्तीस 3 और 35. तर एक और इम्पॉर्टंट आहे. निकेश शिंदे यांचं हार्दिक स्वागत. कालपासून तो नुसता हातवारे करतोय सगळ्यांना.
व्हॉट अ शॉट. बागडे इज ऑन फायर. मात्र चांगला झेल. क्या बात आहे. फिड्डो आहे का. बंद ग्राउंड आहे त्यामुळे फ्लाइंग स्लिप नाही आहे. विकेट कीपर कपिल आहे की काय. प्रणय. प्रणय आहे विकेट कीपर. पुढचा बॉल स्लोवर वन. चांगला कनेक्ट. चांगला कनेक्ट. खेळाडू आहे अमित शर्मा. खेळाडू बाद. गॉन. विठ्ठल तुला नाही मिळाला नाश्ता. एक धाव मिळालेली आहे आणि रनआउटची संधी. खेळाडू बाद होतोय आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 38. 38 झाले. 39 टू विन. मिथिल आंगणे आपण इकडे यायचं. मिथिल आंगणे लवकर. 38 झाले. 39 टू विन. 4 ओव्हरमध्ये चांगली टोटल आहे. डिफेंड करण्यासाठी दोघंही जिगरी यार आहेत. एका बाजूला सुजित सावंत, एका बाजूला नितीश पाटील.
चला मॅचची सुरुवात होते. सेकंड इनिंग आपण पाहतोय. शिवप्रतिष्ठान आणि मॉर्निंग स्टार या दोन संघामध्ये एकाच गल्लीतील जास्तीत जास्त खेळाडू असलेले हे दोन्ही संघ आहेत, शिवप्रतिष्ठान आणि मॉर्निंग स्टार. नक्कीच बघितलं आपण तर क्रिकेट हे ज्या वातावरणात खेळलं जाते त्यामुळे सर्व जास्तीत जास्त प्लेयर जे सर्व एकमेकांचे मित्र आहेत आणि आज मात्र या स्पर्धे निमित्ताने एकमेकांच्या विरुद्ध दिशेला खेळत आहेत. जे लहानपणापासून आपण एकत्र खेळत आलो, काही मॅचेसमध्ये शाळेत म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, या मैदानात म्हणा, गल्लीसाठी असेल, काही टीमसाठी असतील, परंतु आता मात्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून ग्रीन बॉईज यांच्या निमित्तानं आणि आपला मित्र प्रणय आढाव जो आज आपल्यात नाही आहे याच्या स्मृतीप्रित्यर्थ धावसंख्या झाली ती म्हणजे 39 करायचे आहेत. नक्कीच प्रणय आढाव याच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. 39 धावांचं आव्हान नितीश पाटील येतोय बॉलिंगसाठी. सुजित आणि अमित अशी आपण ओपनिंग पेअर पाहतोय. पहिलाच बॉल खेळतोय कव्हरच्या दिशेने. सुजित वेट करून खेळतोय. एक धाव पूर्ण होते आणि हा बॉल टू बाउन्स सीमारेषे पार जाताना पाहायला मिळतोय. नितीश पाटील आणि ते सर्व सहकारी यांना मात्र आता थोडीशी लगाम लावावी लागेल. 39 धावांचं आव्हान आहे ठेवलेलं. काहीतरी व्यूहरचना करावी लागतील सुजितसाठी म्हणा, अमितसाठी म्हणा. अप्रतिम स्वीप. आता मात्र सुजित आपला क्लास दाखवतोय. एक कव्हरच्या वरून एक लेग साइडला बैठक मारायला फटका, एक खात्री करून खेळलेला फटका म्हणावा लागेल. सुजितचा 2 बॉल 2 चौकार येत आहेत. मिसफील्ड परंतु नकार देत आहेत. 3 बॉल आणि 8 धावा आतापर्यंत येत आहेत. दोन्ही संघाचा प्रयत्न असेल जिंकण्याचा, कारण की टेबल पॉईंट्स वरती टॉपला राहायचंय, रन रेट राखायचंय. रिव्हर्स परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॅट मधून एक धाव रिव्हर्स आपण पाहतोय. सुजित मैदानाच्या चारही बाजूला शॉट खेळू शकतो. आता मात्र झेल होता. नितीश पाटील आपल्याच गोलंदाजीवरती टिपण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मात्र हातात काही बसत नाहीये. पण हे जीवदान मिळत आहे सुजितला. पक्या थोडासा नाराज पाहायला मिळतोय. टॉप एज बघूया काय होतंय. बॉल झाडात जातोय की एक धाव डिक्लेअर झोन मध्ये आणि एका षटकाच्या समाप्ती नंतर धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 10. 39 धावाचं आव्हान आहे. 10 धावा पहिल्या षटकात येत आहेत पॉवर प्लेच्या. नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी उदय पहिल्या ओव्हरमध्ये 10 आलेत. आणि आत्ताच तू म्हटलंस की कॉटन बोल्ड जी कॅच नितीशने जर घेतली असती तर नक्कीच या ठिकाणी थोड्याफार आशा पल्लवित झाल्या असतात. कारण सुजित पहिल्या ओव्हरला 10 आहेत ना, 10 2 बाउंड्रीज डॉट 1 त्यानंतर डॉट आणि 1 10 जर बघितलं तर नितीशची विकेट देखील सुजितने काढली होती मगाशीच. आणि आता देखील तो चान्स होता की सुजितची विकेट देखील मी काढू शकतो. आणि जर कॅच झाली असती पूर्ण तर ते देखील समीकरण पूर्ण झालं असतं. आता मात्र वस्tel येतोय एक अनुभवी असा गोलंदाज, एक ऑलराऊंडर आणि एक यंग असा प्लेयर आपण पाहतोय वत्सल. दीपक सरदार तू टी शर्ट नाही घालून आला आज पण का?
वत्सलवर उदय खूप महत्त्वाची जबाबदारी असेल या मॅचमध्ये. 39 करायचे असतील तर वत्सल हा फार महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे आणि याच्या ओव्हरमध्येच आपण पाहिलं तर काही कमाल होऊ शकते. आणि आज आपण पाहिलं सकाळपासून या चौथा सामना सुरू आहे. खूप असे खेळाडू होते ज्यांच्याकडनं अपेक्षा होती. थोडंसं आपण डाऊन पाहिलं तर काही युवा खेळाडू आहेत त्यांनी प्रभावित केलं. मग अशा निखिलने डावखुऱ्या गोलंदाजाने टाकलेली गोलंदाजी दर्पण आणि विशेषतः देवा. नक्कीच दादा आपण आता आपण पाहिलं तर वत्सल देखील आणि ते धावशीत होऊ शकतो. थ्रो खराब होता. सुजित थोडासा लूज धावत होता. एफर्ट थोडासा कमी पडतोय दोघांचा. नक्कीच आपण उल्लेख केला वत्सलचा. वत्सल देखील अप्रतिम बॉलर आहे जो व्हेरिएशन चांगलं करू शकतो. वत्सलचं मागे उभा राहिला असतं तर कदाचित भूषणचा डायरेक्ट हिट देखील होऊ शकला असता. आता मात्र एक टॅप शॉट पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने. पाटील फील्ड करतात आणि एकच धाव मिळते. सतत जो स्कोअर बोर्ड आहे तो धाव. ऋग्वेद 11 आणि YGSC या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते टॉस साठी यायचे. संघनायक ऋग्वेद 11 YGSC. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव येते आणि एका धावेबरोबर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14. फुल टॉस बॉल रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न सुजितचा. लो फुल टॉस म्हणता येईल. याच दरम्यान एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत बदल 15 धावसंख्या होते. बॅटची टॉप एज परंतु बॉल जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. आता मात्र अजून एक धाव मिळते. नक्कीच जर कॅल्क्युलेशन केलं या मॅचचं तर दोन ते तीन फटके फक्त चांगले आपल्याला चूज करायचे. त्यातले 2 फटके आपण बघितले सुजीच्या बॅटमधून जे बाउंड्रीज झाल्या. आता मात्र एक बॉल डॉट जातोय आणि 16 धावा होत आहेत 2 षटकानंतर. बॉल द्यायचा आहे. अजून देखील 23 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 23. ही मॅच उद्या फार महत्वाची आहे. प्रणय किंग्स याने 2 मॅच जिंकलेले आहेत. मॉर्निंग स्टारने 2 मॅच जिंकले आणि दुसरा संघ जो आपण पाहतोय हा संघ 1 मॅच जिंकलाय आणि 1 मॅच पराभूत. त्यामुळे या ठिकाणी 39 कंपल्सरी करावेत लागतील आणि तिथपण मार्जिन जो आपण पाहिला याच्यावर खूप काय अवलंबून राहील. जसं काल लवकर ते जिंकलेत YGSC बरोबर. त्यामुळे ही मॅच फार महत्वाची राहील. काय बघूया कॅल्क्युलेशन ठरेल. आणि ही देखील ओव्हर खूप महत्वाची आहे. 12 बॉल 23 मध्ये गरज असताना हे षटक हाताळणं खूप महत्वाचं आहे. या षटकात जास्तीत जास्त धावा किंवा कमीत कमी धावा देणं दोन्ही खेळाडूंना गरजेचं आहे. आणि आता मात्र 1 बाउन्स बाउंड्री. सुरुवात चौकाराने होते या ओव्हरची. खूप लूज बॉल टाकला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो म्हणजे सुजितने. मी मगाशीच म्हटलं की 23 धावा करायच्या आहेत 12 बॉल मध्ये. आता मात्र समीकरण बदलत आहे. 12 बॉल 23चं समीकरण आता येते ते म्हणजे 11 बॉल आणि 19 धावा. पहिल्या चौकाराने थोडंसं स्वरूप बदलताना पाहायला मिळते. अजून देखील 5 बॉल बाकी आहेत. या 5 बॉलमध्ये देखील एखादा मोठा फटका येऊ शकतो सुजितच्या बॅटमधून, अमितच्या बॅटमधून, कारण की दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. आता मात्र रिव्हर्स आणि कोणताही खेळाडू तिकडे नाहीये. पुन्हा एक चौकार. सलग 2 चौकार पाहतो आणि 24 धावा होत आहेत. आता मात्र
4 धावांनी धाव फलक हा वाढत चाललाय. 15 धावांची आवश्यकता. 10 बॉल 15 धावा. पुन्हा एक दिवस मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची टॉप एज घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावा मात्र प्रत्येक बॉल वरती येत आहेत. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 9 धावा खर्च केलेत. हे षटक खूप महत्वाचं होतं दोन्ही संघांसाठी. नक्कीच ही धाव असेल बॅट मधून. बॅटची एज लागते. मोठा फटका करण्याचा प्रयत्न सुजितचा, परंतु बॅटची एज घेऊन बॉल जातो तो म्हणजे. धावसंख्या होते 26. 39 करायची आहेत. 9 आणि 4 13 धावांची आवश्यकता. अजून देखील ही मॅच ऑन आहे. असं म्हणता येणार नाही की मॅच एका बाजूला गेली आहे. 13 धावांची आवश्यकता. 13 रन्स रिक्वायर in 9 balls. 8 balls. इथे मात्र मोठा फटका. बघूया काय होतंय. बॉल सीमारेषे पार जातोय की. आणि अप्रतिम काय फिल्डिंग केली आहे वत्सल. जिथे चौकार होऊ शकला असता. झेल पकडण्याचा प्रयत्न केला. झेल होत नव्हता, परंतु बॉल आतमध्ये टाकला. एकच धाव. अमितला कॉन्फिडन्स होता की बॉल सीमारेषे पार जाईल, परंतु जी काय फिल्डिंग केली आहे, जो काय चौकार वाचवलाय, मी मगाशीच म्हटलं की अष्टपैलू खेळाडू आहे वत्सल आणि मॅच हातातून जायला द्यायची नाहीये. त्याचा प्रयत्न चालू आहे. एकच धाव मिळते त्या मोठ्या फटक्यावरती. शेवटचा बॉल खूप विचार करून टाकावा लागेल. डिक्लर 1. अजून देखील ही मॅच ऑन आहे. दादा काय सांगशील. धावसंख्या होते 28 आणि जिंकण्यासाठी अजून 11 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 धावा. 6 बॉल मध्ये 11 धावा होऊ शकतात. मात्र जो बॉलिंग करणारा गोलंदाज कोण येणार त्याच्यावर अवलंबून आहे. स्वप्नील, लाली आणि लाली हा फिरकी गोलंदाज आहे. या फिरकीची जादू चालणार की या फिरकीला या ठिकाणी दोन्ही आघाडीचे फलंदाज चकवणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. कारण स्वप्नील लालीवर फार महत्त्वाची जबाबदारी राहील. दुसऱ्या बाजूला दोघंही लेदर क्रिकेट खेळणारे आहे. दोघांनाही तितकाच चांगला अनुभव आहे. अमित शर्मा एक युवा खेळाडू, हा देखील अल्पावधीमध्ये या खेळाडूंनी देखील खूप चांगलं यश मिळवलेलं आहे. त्यामुळे 6 बॉल 11 ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे एवढं कठीण होणार नाही. मात्र स्वप्नीलचा जो टप्पा आहे त्या अनुषंगाने जर पहिल्या 1-2 बॉलवर चांगल्या प्रकारे गोलंदाजी झाली तर निश्चितपणे ही मॅच देखील शेवटच्या बॉलपर्यंत येईल. जर बघितलं गेलं जाता तर आतापर्यंत ज्या मॅचेस झाल्या मॉर्निंग स्टार्सच्या, यामध्ये जे पॉवर प्ले टाकलं गेलं होतं ते स्वप्नीलकडे टाकलं गेलं होतं दोन्ही वेळेला. आता मात्र स्वप्नील मागे राहतोय. आणखीन स्लॉगवर म्हणजे शेवट षटकात जेव्हा 11 धावा डिफेंड करायचे आहेत त्यासाठी त्याचा वापर केला जातोय. आणि आता मात्र 1 बॉल 1 धाव अजूनपर्यंत झालेली आहे. सुजित स्ट्राईक वरती येतोय. बघूया 10 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 5 बॉल 10 धावा. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल या षटकात याची खात्री आहे. परंतु स्वप्नील शहा हा देखील एक मास्टर माइंड बॉलर आहे. टप्पा आणि व्हेरिएशन खूप चांगलं आहे. बॅट्समनला रीड करण्याची क्षमता आहे. आता मात्र मोठा फटका. बिग हिट, क्लीन हिट आपण पाहतोय. लेग साइडच्या दिशेने सुजित सावंत याच्या बॅटमधून 6 धावांसाठी. आता मात्र 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. अजून देखील 2 बॉल जर चांगले टाकले तरी देखील हा सामना बनू शकतो.
बघूया स्वप्नील काय करतोय. 4 बॉल 4 धावा. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे आणि आता 3 बॉल धावांची गरज आहे 4. अतिशय अटीतडे सामना होणार का. बनवला स्ट्रोकला षटकार. विजयी भव. 2 बॉल ठेवून विजयी. पहिला स्लॉट मध्ये मिळाला. आता थोडासा गुडलॅनकडून वेट केला आणि वेट करून मारलेला फटका षटकार. त्यामुळे आता मॉर्निंग स्टार 2 मॅच जिंकलेत. प्रणय किंग्स 2 मॅच जिंकलेत आणि 2 मॅच जिंकलेत सुजित सावंत यांचा संघ. यानंतर YGSC आपण देखील यानंतर तयार राहायचंय. सुजित सावंत आपण इकडे यायचं मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. सुजित सावंत 15 बॉल 35 धावांची अतिशय महत्वपूर्ण अशी खेळी करतोय सुजित आपल्या संघासाठी आणि विजय संपादन करून देतोय तो शिवप्रतिष्ठान या संघाला. त्यामुळेच या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. सुजित सावंत याने ते इथून स्वीकारायचंय. आता मात्र